सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। व्यावसायिक भागीदारी असलेल्या विशाल दत्तात्रय बनसोडे याने मित्र रमण सातप्पा साबळे याचा खून केल्याची बाब तब्बल 15 महिन्यानंतर उघड झाली। रमणकडून उसने घेतलेली 47 लाख रुपये बुडवण्यासाठी विशाल बनसोडे याने मित्र रमणचाच खून केल्याची बाब समोर आली आहे। पोलिसांनी त्याला अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे। सोलापूर शहरातील देगाव रोडवरील लक्ष्मीपेठ येथील 36 वर्षीय रमण सातप्पा साबळे 11 एप्रिल 2023 रोजी बेपत्ता झाल्याची फिर्याद फौजदार चौकीमध्ये दाखल झाली होती। त्याचवेळी सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनखडाळ गावाच्या शिवारात नाजरामड ते राजुरीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून कुठेमळ्याकडे कच्च्या रस्त्यावरील नाळबंडीच्या बांधालागत लिंगे यांच्या शेतात जळलेल्या अवस्थेत एकाचा मृतदेह आढळला। कोणीतरी जीवे ठार मारून अंगावर काहीतरी ओतून पेटवून दिल्याचा पुरावा नाहीसा करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी संशय घेत अनढकाळ येथील बाळासाहेब पटेल यांच्या फिर्यादीवरून 14 एप्रिल 2023 रोजी सांगोला पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड करीत होते। सांगोला पोलिसांनी मयताची ओळखही झाली नव्हती। फौजदार चौडी पोलिसांनी त्या बेपत्ती व्यक्तीचा तपास लागला नव्हता। अशावेळी शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला। सांगोला पोलीस या घटनेचा तपास करत असून ग्रामीणचे पोलीस तपास करत असताना रमण साबळेचा खून व्यावसायिक भागीदार विशाल दत्तात्रय बनसोडे राहणार जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांनी केल्याची माहिती मिळाली। बनसोडे याला पोलिसांनी कोल्हापूरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यावेळी पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला आणि त्यातून रमणला मारहाण करून त्याचा गळा दाबून खून केल्याचं त्यांनी सांगितले। त्यानंतर पेट्रोल व डिझेल आणून त्याचे शरीर ओळखू नये म्हणून जाळून टाकण्याची बाब समोर आली। यावेळी सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या तपास पथकाने संशयित आरोपीला सांगोला पोलीस ठाण्यामध्ये हजर केले। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।